पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे। गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसानंतर चंदगड तालुक्यातील सुंडी गावाजवळील निसर्गरम्य सवती वझर धबधबा पुन्हा जोमाने प्रवाहित झाला असून पर्यटकांसाठी तो आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरला आहे। सुमारे 30 ते 40 फूट उंचीवरून कोसळणारा शुभ्र जलप्रपात, सभोवतालची हिरवीगार वनराई आणि धुक्याची मनमोहक चादर पाहण्यासाठी दररोज पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे। विशेषतः तरुण-तरुणी, निसर्गप्रेमी आणि छायाचित्रणाची आवड असलेले पर्यटक या धबधब्याकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत। यंदा संपूर्ण जून महिना जवळपास कोरडाच गेल्यानं पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती। मात्र जुलैच्या सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसानं नद्या, नाले, ओढे आणि परिसरातील लहान मोठे धबधबे पुन्हा जिवंत झाले आहेत। त्यातच सुंडीचा वझर धबधबा पुन्हा दिमागात प्रवाहित झाल्यानं परिसराचं सौंदर्य अनेक पटीनं खुलून निघालंय। बेळगावपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या या धबधब्याकडे आता पर्यटकांची पावले मोठ्या प्रमाणात वळू लागली आहेत। विशेषतः शनिवार आणि रविवारी येथे मोठी गर्दी पाहायला मिळते। धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावरील हिरवीगार शेती, दाट वनराई आणि निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतं। त्यामुळे धबधब्याच्या सानिध्यात सेल्फी, फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगचा मोह अनेकांना आवरत नाही। दरम्यान शिनोळी फाट्यापासून धबधब्यापर्यंतचा रस्ता काहीसा अरुंद असला तरी वाढती पर्यटक संख्या लक्षात घेऊन धबधबा परिसरात वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे पूर्वीची पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात दूर झाली असून पर्यटकांना मोठा दिलासा मिळालाय। याशिवाय महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात येणार असल्याची माहिती धबधबा समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली। तसेच लहान मुलांसाठी बटरफ्लाय गार्डन विकसित करण्याचं कामही हाती घेण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं। पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धबधबा परिसरात विविध विकास कामे कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत। याचबरोबर येथे येणाऱ्या पर्यटकांनी मद्यपान करून गोंधळ घालू नये आणि निसर्गाचा शांततेत व जबाबदारीने आनंद घ्यावा असं आवाहनही धबधबा समितीच्या वतीने करण्यात आले। नमस्कार, मी संजय पाटील या धबधब्याचा अध्यक्ष आहे। सुंडी धबधबा हा गेली 7-8 वर्ष आम्ही इथं एक मंडळ स्थापन केलं आहे आणि या मंडळाच्या माध्यमातून आम्ही थोडा थोडा विकास करत आहोत। या पायऱ्या ज्या आहेत या पायऱ्या आम्ही मजबूतीकरणासाठी हे केलेलं आहे। त्याचबरोबर स्वच्छतागृह, महिलांसाठी स्वच्छतागृह बांधकाम चालू करत आहोत। त्याचबरोबर चेंजिंग रूम आम्ही बांधलेली सुद्धा आहे आणि ही समोरवरची जी भूमी आहे ही भूमीसुद्धा आम्ही आता घेतलेली असून आता यापेक्षा सुद्धा आता कायमस्वरूपी धबधबा चालू राहावा या दृष्टीनं आम्ही हा विकास करत आहोत। याच्यामध्ये बटरफ्लाय गार्डन करत आहोत, त्याचबरोबर मुलांच्यासाठी किड्स करत आहोत, त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी सुद्धा व्यायामाचे असे काही प्रकार करत आहोत। काही बगीचा करत आहोत, फळझाडंसुद्धा लावत आहोत, औषधी वनस्पतीसुद्धा लावत आहोत। 1-2 वर्षामध्ये हा आम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याच्या प्रयत्नामध्ये येणाऱ्या तरुणांना काय आव्हान करू? येणाऱ्या तरुणांसाठी एवढंच आव्हान आहे की इथं डिस्टर्ब म्हणजे जो आपला प्लास्टिक आहे ते प्लास्टिक आपण वापरू नका, त्याचबरोबर मद्यपान करू नका आणि रस्त्यावरती दंगा घालू नका। आम्ही वारंवार तुम्हाला सूचना देत असतो परंतु पोलिसांकडून कारवाई होऊ नये ही पर्यटकांनी दक्षता घ्यावी ही पर्यटकांच्याकडे विनंती आहे। निसर्गाचा आनंद घेत असताना प्रत्येकाने सुरक्षिततेची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। धबधब्याजवळील धोकादायक ठिकाणी जाणं टाळून पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घेऊनच वावरावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करूनच सहलीचा आनंद लुटावा असं शेवटी सांगावंसं वाटतं।